काल दशेरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी एका खुर्चीसाठी सगळं संपवलं अशी टीका केली, तर इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली। आणि याविषयी बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहेत। खासदार साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी एका खुर्चीसाठी सगळं संपवले। उद्धव ठाकरेंनी एका खुर्चीसाठी सगळं संपवलंय आणि ह्याने एका खुर्चीसाठी सगळं गहाण टाकले, अशी परिस्थिती आहे। शिंदे साहेबाला खरंच उद्धव ठाकरेचं पटत नव्हतं किंवा महाविकास आघाडी सोबत जाणं मान्य नव्हतं, तर जातानाच का तुम्ही रोखलं नाही? 2.5 वर्ष सत्ता भोगताना तुम्हाला गोड वाटलं का? तेव्हा सगळा माल मलिदा हानोस्तोर सगळा एक छत्री कार्यक्रम तुम्ही चाललेला ना। उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री होते, पडद्याच्या मागे तर सगळा कारभारी तुम्हीच होते। मग तुम्ही तेव्हा माल हाणताना तेव्हा तुम्हाला गोड वाटलं, आणि 2.5 वर्ष माल हाणून आता पुन्हा तुम्ही तिकडे जाऊन सटलोट करून सीएम झाले। तुम्ही तर सौदेबाजी केली ना। तुम्ही आता लोकांना म्हणू नये, तुम्ही तरी किमान म्हणू नये। उद्धव ठाकरे विषयी काही आक्षेपार्ह भाष्य करण्याचा नैतिक अधिकार एकनाथ शिंदे साहेबालाही नाही आणि रामदास कदम साहेबाला तर नाहीच नाही। रामदास कदम म्हणतायत की 2 दिवस बाळासाहेबांची बॉडी घरी ठेवली होती, हाताचे ठसे घेतले का? उद्धव ठाकरेंना कायमचा राजकारणातून उद्ध्वस्त करून टाका। आता बाळासाहेबांच्या घरामध्ये 2 दिवस डेड बॉडी ठेवली होती असं रामदास भाईचं म्हणणं असेल, मग तुम्ही इतके दिवस झोपा काढल्या होत्या का? इतके दिवस का गप्प बसले होते? आजच तुम्हाला साक्षात्कार झाला काय त्या गोष्टीचा? ह्याच्या आधी कधी तुम्ही वाच्यता नाही केली त्या गोष्टीची? अरे भाई, तुमच्या एवढं तर शिवसेनेनं कोणालाच दिलं नाही। तुम्हाला 4 वेळेस आमदार झाले तुम्ही, त्यापैकी एकदा राज्यमंत्री झाले, नंतर तुम्ही 5व्यांदा पडले, नंतर तुम्हाला विधान परिषदेवर आमदार केलं, त्याच्यानंतर 14ला तुम्ही पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले। मग एवढं सगळं भोगून पुन्हा तुमचं पुनर्वसन, पोराचं पुनर्वसन केलं, तुमच्या पोराला आमदार केलं, एवढं सगळं मिळाल्यावर बी तुमच्या एवढं मला वाटते बेशरम कोण नसेल। मग तुमच्यामध्ये असं म्हणता येईल की हम तो इतने बेशरम आहे की वो शर्म भी हमसे शर्माती। म्हणजे काही जनाची नाही, मनाची कुठेतरी ठेवली पाहिजे हो। सत्तेसाठी किती लाचार व्हावं, ह्याला बी काही मर्यादा असाव्यात। रामदास कदम सारख्या नेत्यानं अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे आपल्या बापाविषयी काहीतरी आपण गैरसमज निर्माण करून देतोय असं मला वाटतं कधी कधी। ज्योती वाघमारे म्हणतायत की जो भावाचा झाला नाही तो मुंबईचा काय होणार, जो बापाचा झाला नाही तो मुंबईचा काय होणार? उद्धव ठाकरेंवरती ज्योती यांनी टीका केली। आता काय त्या महिला आहेत त्यांच्याविषयी आपण जास्त न बोललेलं बरं, आणि त्या काही शिवसेनेच्या काही जाणकार नेत्या नाही आहेत की त्यांच्याविषयी आपण काही बोलावं। त्यांच्याविषयी मी काही बोलू इच्छित नाही, कारण जिसके लिए बोल सकते जिसको कुछ नैतिकता है। जैसा है एकनाथ शिंदे साहब शिवसेना में छोटा से बड़ा हुए, उन्होंने काम करे, रामदास भाई शिवसेना में छोटे से बड़े हुए काम करे, इनके बारे में मैं जानता हूँ और उनके बारे में मैं कुछ बोल सकता हूँ। मेरे को थोड़ी बहुत जानकारी मुझे भी है, पर वो भाई के बारे में मुझे ज़्यादा जानकारी नहीं है, इसलिए मैं उनसे ज़्यादा बात करना नहीं चाहूँगा उसके बारे में। खासदार संजय जाधव होते, खरं तर कालच्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिलं आहे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावरती त्यांनी जोरदार टीका केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।